मोदी द्वेषयुक्त भाषण देत आहेत. त्यांनी पंतप्रधान पदाची पत आणि प्रतिष्ठा कमी केली आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोलच मनमोहन सिंग यांनी केलाय. लोकसभा आता अंतिम टप्प्यात आली असून आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा राहिलाय. 1 जूनला शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यात 57 जागांवर निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वी पंजाबमध्ये निवडणूक व्हायच्या आधीच पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदींविरोधात एक मोठं वक्तव्य करत पंजाबमधील लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येईल. थोडक्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणते मुद्दे मांडले हे आपण पाहूया. तत्पूर्वी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी कायम अपडेट राहा. तर पाहूया आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणते मुद्दे मांडले. या देशात काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतिशील भविष्य देऊ शकते. काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे. देशात अमानवीकरणाचा प्रकार परमोच्च बिंदूवर गेलाय. त्यामुळेच आता आपल्याला या शक्तींपासून आपला देश वाचवायचा आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलंय. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेविरुद्धही केंद्र सरकारवर टीका केली. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचं मूल्य केवळ 4 वर्षाचं आहे असं भाजपला वाटतंय. यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येतोय, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. यावेळी त्यांनी मोदींच्या भाषणावरही आक्षेप घेतला. मी या निवडणुकीतील राजकीय चर्चांकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहे. मोदींनी अत्यंत द्वेषपूर्ण भाषण केली. ही भाषणं विभाजनकारणी आहेत. सार्वजनिक चर्चांचा आप कमी करतानाच पंतप्रधान कार्यालयाचं गांभीर्य घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी अत्यंत घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्दांचा कधीच वापर केला नव्हता, असंही त्यांनी म्हटले. मोदींच्या भाषणातून हेतू समाजातील एका विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना टार्गेट करण्याचा होता, असं ते म्हणाले. तसेच मोदींच्या वारंवार खोटं बोलण्यावरही त्यांनी टीका केली. माझ्या आयुष्यात मी कधीच असं केलं नाही, हे वाक्य भाजपचं कॉपीराईट वाक्य झालंय, असा टोलाही त्यांनी लगावलाय. अशा प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मुद्दे मांडले. यावर तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.